हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे भोगी आणि आज भोगीचं मिक्स भाजी असते तीळ टाकून आणि बाजरीच्या भाकरी असतात त्यासुद्धा तीळ टाकूनच करतो. तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की आज माझ्या मिस्टरांचा म्हणजेच माझ्या आहुंचा आज बड्डे आहे. तर आम्ही काय काय करणार आहे बड्डे सेलिब्रेशन, अगदी छोटंसं मिनी ब्लॉग आहे हा, असं समजा. तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एन्जॉय करा. चलो. तर सकाळची देवपूजा वगैरे करून लगेचच मी ओवाळून वगैरे घेतलेला आहे यांना सकाळच्या फ्रेश मूडमध्ये मस्त. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण की लास्ट इयरचं यांचं सरप्राईज बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटणार आहे. तर देवाकडे यांना उदंड आयुष्य मिळू दे यासाठी प्रार्थना केली. तर चला आता पाहूयात पुढे. मस्त अशी आज मिक्स व्हेज भाजी करायला घेतलेली आहे. तर भोगीची स्पेशल ही मिक्स व्हेज भाजी आहे. यांना पण खूप आवडते ही भाजी आणि आजची केलेली भाजी नक्कीच टेस्टला खरंच वेगळी लागते. आणि गाजराचा हलवा भरपूर साय टाकून केलेला आहे, कारण की माझ्याकडे आज खवा नसल्यामुळे मी साय टाकली. तर साय आणि दूध घालून हा मस्त हलवा मी शिजून घेते. आणि आजचा महत्त्वाचा मान आहे तो म्हणजे तिळाचा. तर तिळाच्या भाकरी करायच्यात आज आपल्याला, तीळ घालून बाजरीच्या भाकरी. रेग्युलरसुद्धा आम्ही सकाळी काही पोळ्या आणि भाकरी करत असतो, पण ज्वारीच्या आणि नाचणी बाजरी अशा मिक्स भाकरी करत असतो. पण आज फक्त बाजरीची भाकरी करायची आणि त्यामध्ये आपल्याला असे भरपूर तीळ घालायचे आहेत. हे पहा, मागच्या साईडने आणि समोरून दोन्ही बाजूने भरपूर असे तीळ लावलेले आहेत मी. खरपूस अशा भाकरी आणि गरम गरम भाजी, गरम गरम भाकरी, असा आज आजचा आपला मस्त असा जेवणाचा बेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अशा सगळ्या भाकरी करून घेते आणि हलवासुद्धा हा रेडी झालेला आहे. एकदम टेस्टी असा हलवा. तर आज यांचा बड्डे असल्यामुळे मी हलवा करत आहे. तर काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा म्हणून हलवा करायला घेतलेला आहे. वेलची वगैरे भरपूर टाकायची, म्हणजे टेस्ट पण खूप छान येते हलव्याला आपल्या. तर जेवणासाठी आपलं मस्त असं हे ताट रेडी आहे. तर आम्ही आता जेवण वगैरे करून घेणार आहे आणि मग मी करणार आहे केक. तर भेटूयात तेव्हाच. तर सकाळी ओवाळून वगैरे झालं आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी आहे किचनमध्ये आणि केक बनवते मी. ॲक्च्युली केक बनवायला थोडासा आज उशीरच झालेला आहे. तर चला, केक बनवणार आहे मी आज बटरस्कॉच फ्लेवरचा यांच्या बड्डेसाठी. आणि केकची ऑर्डर पण आलेली आहे रसमलाई केकची. तर तो अर्धा किलोचा केक आणि माझा घरचा हा केक 1 ते 1.5 किलोचा असणार आहे बटरस्कॉच. तर तो मी आता बनवायला घेते. तर आपला केक एकदम मस्त झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भरपूर जाळी पडली आहे त्याला, भरपूर फुललेला आहे. तर क्रीम वगैरे बीट करून झाली आणि यामध्ये आतमध्ये टाकण्याचं बटरस्कॉच मात्र मी घरातच बनवते. तर खूप मस्त टेस्टी क्रिस्पी असा हा केक होणार आहे. तर मी आयसिंग फटाफट करून घेते. तर माझी आयसिंगसुद्धा वरची करून झालेली आहे आणि आता फटाफट डिझाईन वगैरे करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला. तर बघूयात मी डिझाईन कशी केली. टॅन टॅन. तर फ्रेंड्स, हे पहा, आज मी हा केक बनवलेला आहे. तर आज माझ्या मिस्टरांचा बड्डे, त्यासाठी मी घरी होममेड केक बनवणार होते. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ॲक्च्युली मला थीम रेड वापरायची होती ह्या केकमध्ये, पण माझ्याकडेचा रेड कलर संपल्यामुळे मी फायनली घरचा केक आहे म्हणून पिंक कलर वापरलाय. पण तरी केक खूप मस्त झालाय, मला खूप आवडलाय. तर आता हे येतील काही वेळाने घरी, तर यांना मी दाखवणार आहे हा केक कसा झालाय. तर तुम्ही पण पहा. एकदम पहिल्यांदा मी असा हार्ट वगैरे काढून केक बनवलाय. तर मी तर फुल म्हणजे याच्यामध्ये सॅटिस्फाय, मस्त झालेला आहे केक. तर चला, आता आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहे. तर अगदी छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहे, हॉटेलमध्ये वगैरे जाणार आहे. तर तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि चला, आता आम्ही निघणार आहे काही वेळानंतर. चलो. तर मस्त असा स्वतःच्या हाताने माझ्या आहुंसाठी हा मी केक बनवलेला आहे. तर मला खूप भारी वाटतंय. तर आता फटाफट रेडी होणार आहे आणि जाणार आहे हॉटेलमध्ये. तर माझा फेवरेट कलर रेड आहे. तर यांच्यासाठी मी हा ड्रेस घेतलेला आहे बड्डे गिफ्ट. आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे हॉटेलमध्ये. तर लेट्स एन्जॉय बर्थडे पार्टी. तर मी आणि मुलांनी यांना मस्त केक खाऊ घातलेला आहे आणि केक मस्त झाला आहे असं यांनी सांगितलेलं आहे. आणि खूप भारी वाटलं मला की स्वतः केक बनवून सेलिब्रेशन केलं. आणि हा बड्डेसाठी मी गिफ्ट यांना हा ड्रेस केलेला आहे, तर यांना खूप आवडला तो.
तर ते खरंच छान झालेलं आहे. तर आम्ही मस्त स्टार्टर आता एन्जॉय करत आहोत. पनीर तंदुरी तर एकदम मस्त आहे याची टेस्ट. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचा आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. तर लास्ट इयर यांना मी सरप्राईज बर्थडे पार्टी दिली होती, म्हणजेच यांच्या फ्रेंड्सला मी बोलवलं होतं. सरप्राईज त्यांना माहीत नव्हतं, तर खूप मस्त बर्थडे पार्टी झाली होती. तर त्याच्या काही क्लिप्स मी या व्हिडिओच्या शेवटी ॲड करणार आहे, तर नक्की तुम्ही त्याही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सरप्राईज बर्थडे पार्टी केली तर किती भारी वाटतं. तर फ्रेंड्स, आजचा हा माझा छोटासा मिनी ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे. तर आता आम्ही निघणार आहे घरी. तर चला, आम्ही बड्डे सेलिब्रेशन करून आलेलो आहोत घरी आत्ताच. तर 11 वाजलेत. मस्त मजा आली, बड्डे सेलिब्रेशन छान झालं. तर पुन्हा एकदा यांना मी विश करते, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डिअर. थँक्स. हां, तर चला, आणि तुम्हाला आमचा आजचा हा ब्लॉग, छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओचं पूर्ण एडिटिंग झाल्यानंतर लास्ट इयरच्या काही मेमरीज तुमच्याबरोबर शेअर कराव्यात असं मला वाटलं, म्हणून मी ह्या तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर अचानक मी दिलेली होती ही सरप्राईज पार्टी यांना, आणि त्यांचे फ्रेंड्स कॉलेजचे त्यांना भेटले. तर खूप भारी झाली ही पार्टी, बड्डे पार्टी. तर त्यातले काही हे छोटेसे क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मित्रपरिवार भेटल्यावर चेहऱ्यावरचा आनंद अगदी वेगळाच असतो, तुम्ही पाहू शकता. तर भेटत राहूयात अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग्स बरोबर. थँक्यू, बाय बाय.